नागपूर स्मार्ट सिटी, पण याच शहराच्या रस्त्यावर नागरिकांच्या डोक्यावर मृत्यूचा धोका लटकतोय। हे दृश्य पहा। कुठे विजेच्या तारा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या आहेत, तर कुठे याच तारा चक्क खाली कोळंबलेल्या अवस्थेत दिसत आहेत। आणि हा प्रकार कुठल्या दुर्गम भागातला नाही, तर नागपूरच्या इतवारा, महाल आणि गणेशपेठ सारख्या गजबजलेल्या परिसरातील ही परिस्थिती आहे। रस्त्यांवरून चालताना नागरिकांना गाड्या, खड्डे आणि वाहतुकीची काळजी असते, पण आता डोक्यांवरून जाणाऱ्या वीज ताराचीही भीती बाळगायची का, असा प्रश्न मात्र इथे आता उपस्थित होतोय। नागपूरच्या अनेक भागांमध्ये महावितरणाच्या विद्युत तारांची अवस्था चिंताजनक असल्याचे चित्र समोर येत आहे। काही ठिकाणी तारा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या आहेत, तर काही ठिकाणी त्या चक्क खाली कोळंबलेल्या दिसतोय। पावसाळ्यात झाडांच्या फांद्या, ओलावा आणि विद्युत तारा यांचा हा धोकादायक संगम नागरिकांसाठी किती गंभीर ठरू शकतो, हा मोठा आता प्रश्न आहे। विशेष म्हणजे इतवारा, महाल, गणेशपेठ हे शहरातील वर्दळीचे आणि दाट लोकसंख्येचे भाग आहे, तर या रस्त्यांवर दररोज हजारो नागरिकांची ये-जा होते। अशा परिस्थितीत एखादी तार तुटली, खाली पडली किंवा झाडांच्या फांदीमुळे विद्युत तारेला धोका निर्माण झाला तर जबाबदार कोण? नागरिकांचा आरोप आहे की समस्या दिसत असतानाही तिची तातडीने दखल घेतली जात नाही। प्रश्न फक्त तारांचाच नाही, तर प्रश्न आहे नागरिकांच्या सुरक्षेचा। अपघात झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा अपघात होण्याआधीच महावितरण प्रशासनाने या धोकादायक तारांची पाहणी आणि दुरुस्ती करणे गरजेचे आहे। नागपूरकरांच्या डोक्यावर लटकणारा हा करंटचा धोका महावितरण प्रशासन कधी दूर करणार? कारवाईसाठी आणखी किती दिवस नागरिकांनी वाट पाहायची, हा प्रश्न खरंच महत्त्वाचा दिसतोय। अशाच नवनवीन घडामोडीसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा लोकवाहिनी मीडिया। धन्यवाद।